जयंतीनिमित्त आज आपण इथे आलात। आज 106वी जयंतीच्या निमित्ताने आम्ही नतमस्तक होऊन जे गेल्या अनेक वर्षापासून समाजची मागणी होती, स्मारक व्हायला पाहिजे, जे अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तिकडे राहत होते, आज या चिराग नगरमध्ये पण मोठ्या प्रमाणावरती पार्टीच्या धर्तीवर आरटी सारखी संस्था निर्माण करण्याचा निर्णय झाला। एक आनंदाचं वातावरण आहे। त्यांनी जे त्यांच्या जीवनामध्ये केलेलं जे कार्य आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे। तळागाळातला आवाज उठवण्याचं काम त्यांनी आपल्या लोकशाहीरांच्या माध्यमातून केलेलं आहे। म्हणूनच प्रेरणा घेऊन आज आम्ही त्यांना नतमस्तक होतो। जयलवजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त प्रथम सर्व समाज बांधवांना लाख लाख शुभेच्छा। आणि आम्ही हे जे राजगड फाउंडेशनच्या वतीने अन्नदान असतं आणि मेडिकल कॅम्प आहे, तर हे मागील 20 वर्षापासून कंटिन्यू चालू आहे। आणि पूर्ण मुंबई शहर आणि मुंबई शहराच्या बाहेरून जे अण्णाभाऊंचे पाईक आहेत की त्यांना अभिवादन करणारे जी लोक येतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून राजगड फाउंडेशन मागच्या 20 वर्षापासून हा उपक्रम राबवते। आणि त्याचं अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि देण्याचं काहीतरी आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो, त्या भावनेतूनच राजगड फाउंडेशन हे काम करते। स्मारकाची मागणी होते वारंवार, त्याबद्दल काय? स्मारकाच्या मागणी संदर्भात आम्ही राजगड नगरीच्या माध्यमातून आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मरणोत्तर मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न आहोत आणि या सर्व मागण्यांसाठी आम्ही झटतच आहोत। आज किती लोकांसाठी एकत्रित इथे अल्पाहार सध्या? साधारण हा 5000 लोकांपर्यंत पूर्ण दिवसभर त्याला अनलिमिटेड आहे। सांगाल आज थोर समाज सुधारक अण्णाभाऊ साठे यांची जयंती, त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर आज त्यांना वंदन करण्यासाठी लोक ठिकठिकाणी अशा प्रकारे कार्यक्रम करत आहेत। आम्ही सुद्धा कुर्ला विधानसभेच्या वतीने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज अण्णाभाऊ साठे यांना वंदन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित होतो। आज खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठे हवे होते, कारण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती सुरू आहे, आज त्यांच्या काव्याची, त्यांच्या शायरीची या महाराष्ट्राला आणि या नालायक नेत्यांना गरज आहे। आज या ठिकाणावरून मी जास्त काही बोलणार नाही, परंतु त्यांच्याच फार आठवण येते, त्यांच्या विचारांची आठवण येते। त्यांच्या त्या विचारांमधून संयुक्त महाराष्ट्राचा लढा आज उभा राहिला होता आणि त्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता। आज त्याचप्रमाणे या महाराष्ट्राला स्वतःसारखं सरळ करण्यासाठी अण्णाभाऊ साठेंची फार फार गरज आहे, त्यांच्या विचारांची गरज आहे। आपल्या सर्वांच्या माध्यमातून ते विचार जिवंत आहेत आणि त्यामुळे आज मला असं वाटतं की कुठेतरी या महाराष्ट्राला जर न्याय मिळवू शकतो तो फक्त अण्णाभाऊ साठेंसारख्या थोर विचारवंतांमुळेच मिळू शकतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अभिवादन करण्यासाठी सर्वच पोचतायत, काय सांगतात, काय भावना? आज अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आहे। आज खूप उत्साह आहे मुंबईमध्ये। सर्वात मोठी जयंती सुमननगर मुंबईच्या साजरी होते। महाराष्ट्रात प्रत्येक कानाकोपऱ्यातून माणसे ते दर्शनासाठी इकडे येतात। एकंदरीत त्यांचं स्मारक लवकरात लवकर व्हावे अशी अनेकदा मागणी होत आलेली आहे, तरी अजून काही होताना दिसत नाही। 100% त्यांचं जे स्मारकाचं जे भूमिपूजन काल चिरागमध्ये जे झालेलं आहे, सीएम साहेब होते, एकनाथ शिंदे साहेब होते आणि येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये ते स्मारक आणि अण्णाभाऊ साठे संशोधन केंद्र आपल्या मुंबईत स्थापन होणार। एकंदरीत आज विविध कार्यक्रम, विविध इथे उपक्रम राबवले जात आहेत। काय वाटतं, किती लोक इथे पोचतात? लाखोच्या संख्येने इथे लोक येतात, दर्शन घेतात। आपल्या इथे जे स्टॉल लागलेले आहे, जे समाज बांधवांसाठी आहेत, ते चहा, पाणी, नाश्ता, जेवणाची सुविधा आम्ही समाज बांधवांनी केलेली आहे। आपल्या माध्यमातून काय आज सेवा देणार आहेत समाजाला? हेच की अण्णाभाऊ साठेंची विचार सर्वांनी वाचावे आणि विचारात घ्यावे। की अण्णाभाऊ साठेची जयंती हा जो चेंबूरमध्ये उत्साह सुरू आहे, हा उत्साह सकाळी 10 वाजेपासून सुरू झाला आहे। इथे मोठे मोठे मान्यवर येऊन गेले आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट, आज आपल्या समाजाची जे काही मुलं होते, जे काही कार्यकर्ते आहेत, ज्या प्रकारचे यांनी ते स्टॉल वगैरे टाकला आहे आणि जो जल्लोष चालू आहे, त्याबद्दल खूप म्हणजे खूप मनाला एक बोलतात ना की घमंड अशी वाटते की आज आपला समाज, अण्णाभाऊ साठेच आपला समाज आहे, आज एवढं पुढे चाललं आहे आणि अण्णाभाऊंच्या विचाराला घेऊन पुढे चाललं आहे। मी सर्वांना ही विनंती करेन की याच्या पुढे आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने अण्णाभाऊंचे विचार आपल्या डोक्यात घालून घ्यायचे आणि जेवढं चांगलं होईल जयंती पुढच्या वर्षी अजून मोठी करायचा प्रयत्न करेन। सावित्रीबाई फुले असो, सगळ्यांची आज जयंती करतात, त्याचप्रमाणे आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे आणि लाखोच्या संख्येने इथं सहभाग होतो। आणि आज अण्णाभाऊ साठेंनी जी शिकवण दिली, ती शिकवण घेऊन लोक चालत आहेत।
आणि आज तुम्ही बघताय की आज अण्णाभाऊ साठेंसाठी असं नाही की सगळ्या समाजाची लोक इथे तुम्हाला दिसतील, की असं नाही की पहिला जय लहू म्हणून फक्त दलित वस्ती असं असेल. आज सगळ्या समाजाच्या लोकांनाही अण्णाभाऊंचं नेतृत्व कळलेलं आहे आणि त्या निमित्ताने आज सगळे बघताय तुम्ही की सगळे लोक उत्साह साजरा करतायत. हा उत्साह फक्त तुम्हाला चेंबूरमध्येच नाही तर महाराष्ट्रभर दिसतो आणि आज मी अण्णाभाऊ साठेंच्या 106व्या जयंतीनिमित्त आपलं